गोंयांत कितल्योशोच सरकारी इमारती अपंगुळांक मुळाव्यो साधन सुविधा दिनात। नव्यान रिनोव्हेशन केल्लो ताजमहल म्हटल्यार कला अकादमी मोपा एअरपोर्टारय अपंगुळांक मुळाव्यो सोयी ना। ह्या फुडें सरकारी भौशीक बिल्डिंगांचे लोकार्पण करचे आदी PWDन स्टेट डिसेबिलिटी कमिशनरा कडल्यान NOC घेवची। आमदार विजय सरदेसायान अधिवेशनात मागले। सरकार अपंगुळांक भौशीक सुवातांनी साधन सुविधा दिवपाचे बाबतीत अपेशीत आसला। गोवा फॉरवर्डाचो आमदार विजय सरदेसायान आरोप केला। ते खातीर ताणें कांय मतदारसंघातल्या गैरसोयींनी भरिल्ल्या पंचायत घरांची माहिती दिली। अजापाची गजाल म्हटल्यार केंद्र सरकार आसूं वा राज्य सरकार, आमी हे करपाकच पावले नात अशें खुद्द भाजपाचो आमदार मायकला बरोबरच कांय हेर आमदारांनी मान्य केले। कॉलिंग अटेन्शनाच्या वेळार हो प्रस्न आयिल्लो। 23तल्यान आज मेरेन कितें जालां हें जर विचारपाक गेले जाल्यार आमकां उत्तर अशें दिलां, एक्शन इज इनिशिएटेड to make all the government buildings disabled friendly in a phased manner and the same is undertaken on priority basis. हे म्हाका उत्तर दिलां स्पीकर सर गेले खेपे। म्हणटकर प्रश्न कितें आशिल्लो, the list of all government buildings that are not disabled friendly along with the details of that the buildings are fitted with requisite facilities such as ramps, lifts, the cost of the facilities and the time period for implementation. उत्तर स्पीकर सर दिता तेजेर सरकार सिरियस आसा अशें दिसना। न्यूली कन्स्ट्रक्टेड सायक्लोन शेल्टर्स हे खंय जाल्यात, सगळे तालुक्यांनी जाल्या। पंचायत घर जालां रेश मागोस, गोवा वेल्ल्या, सोडिया, सिओले, हे these are not accessible for persons with disability. I've got documents to prove this. Newly renovated Taj Mahal जाला म्हळ्यार कला अकादमी, तोय accessible ना for persons with disability. मोपा एअरपोर्ट ना स्पीकर सर। सो हाचो अर्थ कितें की एक्सेसिबिलिटी फॉर पर्सन्स विथ डिसेबिलिटी म्हणल्यार फक्त रॅम्प एट एंट्रन्स न्ही स्पीकर सर, ताका रेट्रोफिटिंग तो म्हणटा भशेन लिफ्ट्स, एक्सेसिबल टॉयलेट्स, ब्रेल सायनेज, टॅक्टायल सायनेज, रिजर्वड पार्किंग हे सगळें आसपाक जाय स्पीकर सर। आनी चड करून नव्यो पब्लीक बिल्डिंग ज्यो जाल्या तातूंत, आनी ताजे खातीर ते अशें म्हणटात की खंयची गव्हर्मेंट बिल्डिंग ओपन करचे पयलीं तांणी NOC हाडची स्टेट डिसेबिलिटी कमिशनरा कडच्यान। म्हळ्यार जे भशेन ऑक्युपन्सी घेवपाक तुमी टावन प्लॅनिंग डिपार्टमेंटा कडेन वतात, कित्याक टावन प्लॅनिंग मंत्र्याक तुमी नंबर 2 पोजिशन दिल्लें आहा आनी तें सामकें इम्पॉर्टंट जाता की ताजे शिवाय तुजी ऑक्युपन्सी मेळना। तशी ऑक्युपन्सी घेवपा खातीर हांव आतां डिमांड करतां की स्टेट डिसेबिलिटी कमिशनरा कडेन धाडचें, थंय तुमकां कसलो टॅक्स बी पडचो ना। तो म्हणटलो रॅम्प कर, हें कर, आनी केलें जाल्यार सारकें आहा म्हणून। सो फायनल कॉन्ट्रॅक्टराक पेमेंट मेळचे पयलीं ह्या स्टेट डिसेबिलिटी कमिशनरा कडच्यान NOC घेवची अशें PWDन डिसिजन घेवं येता। मुखेलमंत्री PWD मिनिस्टर आहा, नोडल एजन्सी आसा आनी आज हें कॉलिंग अटेन्शन रिप्लाय करता। Toilets, I'm talking at bus stops because that you will have to start making our bus stops are simply bus sheds. In B, he speaks of access to all modes of transport that conform the design standards including retrofitting old modes of transport. That means whenever these old buses are there, even some step if they can be made, make it compulsory for them to put it. And even the Kadamba buses, because that will give them that at least to move. I'm not saying everyone should have that back door opening and put a wheelchair, but at least that what can be done, because this is provided here. पण आख्खे बार्देजाचे उलयता हांव स्पीकर सर, कितली गव्हर्मेंट ऑफिसां आहा, कितली स्कुलां आहा, कितली गव्हर्मेंट एडेड स्कूल्स आहा आनी कितली गव्हर्मेंटाची स्कुलां आहा। ही म्हापसा कोर्टान स्पीकर सर, म्हापसा कोर्टान एक दीस वचपाचें, ते दीस एकटो कोण व्हीलचॅरार येयलो, म्हापसा कोर्टान हांवूय आसलो थिंगा। आतां तेका वयर कसो व्हरप, 4 जाणांनी उबारून तेका वयर व्हेलो। थोडे बिल्डिंगेचे लिफ्ट चलत ना। सब रजिस्ट्राराची बिल्डिंग म्हापसा जी आहा ती आतां लिफ्ट सारकी केल्या, कित्याक असेंब्ली सुरवात जाता म्हणून, असेंब्ली सुरवात जाता म्हणून लिफ्ट सारकी केली। म्हणजे कोणाक काय पडोनूच वचोंक ना स्पीकर सर। सी द वर्क विच विल बी एक्झिक्युटेड विल बी बाय GSIDC और PWD. सो CM इज द मिनिस्टर फॉर बोथ। हांव मागता CM कडेन हे तेंकां आमी करून दिवपाचो, आमी आमचो कायदो स्पीकर सर, हे वी आर स्पीकिंग इन पार्लमेंट, म्हणजे पार्लमेंटानूय प्रायम मिनिस्टर उलयला हे फाटल्या दिसांनी, चीफ मिनिस्टरूय खूब फाटी उलयता, आदलोय मुख्यमंत्री उलयता, पण आमी दिवंक पावंक ना। थोडे पेशंट कितें आसता, सिनियर सिटीजन्स, थोडे पेशंट आपल्या व्हीलचॅराचेर बसून स्टेअरकेस सुद्दां वचपाक भियेतात, म्हणून तांकां लिफ्ट ही कंपल्सरी जाय पडटा।
काही गोष्टी आमच्या CSC बिचोलेन तशा जाल्यो जे सिनियर सिटीजन डेली 2-3 दिसांनी डायलिसीस करपाक वयता तांकां लिफ्ट नासल्या कारणान डायलिसीस सुद्दां करपाक मेळोंक ना अश्यो गोष्टी घडटा जाता ते भाशेन ह्या गोवोरमेंटान तांकां हेल्प करपाचो तशेंच बिल्डिंगी आदल्यो अबाउट 40-50 इयर्स ओल्ड बिल्डिंग्यो हिंगासर आहा ते बिल्डिंगेक व्हडली फॅसिलिटी ना त्यो ह्या गोवोरमेंटान आमच्या करून तांकां डिसेबिलिटी जे आमचे लोक आहा तांकां बऱ्यांतले बरी तांकां फॅसिलिटी दिवची. अजून पर्यंत कितलीशींच वर्सां पयलीं जो एडमिनिस्ट्रेटीव ब्लॉक आहा जो BDO ऑफिस तेतूनच सगळीं ऑफिसर्स आनी आमच्या स्थानिकांक सिनियर सिटीजनांक लिफ्ट ना थंयसर. परत पार्किंगेचो मेजर इशू ते पेडणे टाउनान पडल्या कारणान पार्किंगेचो इशू कितलेशेच पयस पार्किंग करून चलोन येवचें पडटा. डिजेबल लोकांक आनी आमच्या सिनियर सिटीजन व्हेरी डिफिकल्ट जाता. मुख्यमंत्र्यान जाप दिताना सांगले दिव्यांगाचे सरकाराक भान आसा तांच्या तोंडार हांसो हाडपाक जाता तितले यत्न करतले. कांय इमारती नोटिफाय केल्यात. PWDचेर नोडल एजन्सी म्हण ताची पूर्ण जबाबदारी दिल्या. आयकात. गरजेचें आसा इतकें सांगता आसतना आमचें सरकार इज व्हेरी मच सेन्सिटीव अबाउट आमी तेंच्या प्रती सदोदीत म्हणजे काम करपा खातीर म्हाका खबर आहा म्हणजे वेगवेगळे जेन्ना पर्पल फेस्टिवल किंवा कितें जाता तेन्ना ते एटलिस्ट उलोवपाक आनी तेची वेगवेगळी एसोसिएशन आपले वेगवेगळे प्रश्न मांडीत आसता. हांव स्वता प्रत्येक फावटी वेगवेगळ्या म्हणजे गुरुप्रसाद पावसकर आणि आमचो सुभाष फळदेसाय हांच्यांनी खूब बरें काम केलां फाटल्या 2 वर्सांक आणि त्यांच्या वेगवेगळ्या कार्यक्रमांक हांव पर्सनली वता. बारीक सारीक सुद्दां कार्यक्रम जरी आसलो जाल्यार ते कार्यक्रम पर्सनली हांव स्वता वचून अटेंड करता. म्हणून स्पीकर सर हाज्याय फुडें तेंच्यांनी सगळी मांडलेली सजेशन्स जी आसा पळय ते एक्सेप्ट करता आणि 365 दीस तांच्या चेहऱ्याचेर हसू येवपा खातीर आमच्या कडल्यान जें काम करपाक जाय तें आमी करपाक तयारी आहा. थँक्यू. गोवा 365 खातीर विलियम रॉड्रिक्स, विन्सन रोझारियो आनी ओमकार देशप्रभू.